नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल द डेली क्लाउडमध्ये. आज आपण निघालो आहोत कोकणातील पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले नमन पाहायला. कोकणातील कला, ढोल ताशांचा आवाज आणि गावाकडचे एक भन्नाट वाई बनवायला तयार राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर असे गावाकडचे नवीन नवीन ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा भन्नाट प्रवास. आणि आपण निघालोय आता अंधारात एकदम. बरेच लोक आहेत. इकडं कोण आहे दिसतंय का? कोण आहे इथं? सागर आहे. चप्पल भेटली. निखिल यो कोण आहे? डान्सर. यो कोण आहे? गौरवदा. एक नंबर. चला चला निघालोय आता मस्त पैकी. नमन आला एकदम अंधारात, एकदम अंधारात अंधारात सगळीकडे अंधार अंधार. आम्ही पोहोचलोय आता. नमन आहे त्या ठिकाणी. इथं तयारी चालू आहे आणि इकडे रथ ठेवलेला आहे. अमूल लॉट टाकला ना. गणेशाला ठार करून मला दैत्यांचं राज्य स्थापन करायचंय. हो, पण या कामी माझ्या हातात काल विकल याला बोलून देतो. काल विकल, काल विकल. आणि त्या गणेशाला ठार करून परत या. ठीक आहे त्या गणेशाला ठार करून आपलं तोंड दाखवू. ठीक आहे येतो मी. दैत्यनेश कमला पुराणे सांगितल्याप्रमाणे तो गजानन हा दैत्य मुलांची वार होत चालला आहे. याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पाठवला आहे. होय विठ्ठल, चल त्या गणेशावर स्वारी करून त्याचा नायनाट करूया आणि दैत्य नरेश महिलासुराला निश्चित करूया. चालतं. जन्माला आल्यापासून विराटपणाची नुसता धुमाकूळ मांडला आहे. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. अरे गणेशा, हा दैत्य कुळातील अनेक राक्षसांना तू यमसंधी पाठवला आहे. पण आता अंगातून जीवाला सुटका नाही. अरे दैत्यानो, ज्या वेळा पृथ्वीवर दैत्यानं हल्ला झाला त्याच्या वेळी तुम्हा दैत्यांचा नाश तेव्हा तुम्हीच मला सत्व करून नाहीतर मरणाला तयार व्हा. शिकार विराजमान.
या जंगलातून एकच चांगली शिकार सापडली आहे. ते अनेक दैत्यांना घेऊन तो तुझ्यासारख्या पक्षाची काय करता आणि तू माझी शिकार करणार. मग पाहतोस काय हो युद्धाला तयार. ठीक आहे. गणेशा मी विनिता पक्षी. गणेशा मयूर हा माझा पुत्र. तुम्हा एकमेकांना ओळख नसल्याने तुम्ही युद्ध करत आहात. गणेशा हा मयूर तुझ्याप्रमाणे बलवान आहे, तेव्हा तू त्याला तुझे वाहन बनवून घे आणि त्रेतायुगातील अवतार कार्य पूर्ण कर. त्रेतायुगातील अवतार कार्य पूर्ण कर. ठीक आहे माते. आजपासून मयुराला माझे वाहन बनवतो. त्यामुळे माझी सर्वात दुर्मिळ नाही. मी असुरांचा नाश करेन. आज लोक मला मयुरेश्वर या नावाने ओळखतील. मयुरेश्वर या नावाने ओळखतील. ओळखलंच ना. पाहूया पाहूया दत्तपुरात होत होते. माझ्या भक्तांचं रक्षण करावं लागलं. माझ्या भक्तांचं रक्षण करावं लागलं. अरे गणेशा, अरे तू त्या त्रिपुरासुराचा वध केला. त्या रावणाचं गर्वहरण केले. पण गणेशा, आज तो माझ्यातून वाटा सुटणार नाही. माझ्यातून वाटा सुटणार नाही. अरे ये आता समोर ये. मला देखील तुला पराभव पाहायचा आहे. कमलासुरा, मला देखील तुला पराभव पाहायचा आहे. अरे गणेशा, अरे माझ्या नाश केला.
यात्री भुवनाचा तू सूत्रधार साऱ्या या भक्तांचा तारणहार तुझा आकार उकार ओंकार भक्तांचा आधार तुझा आकार उकार ओंकार भक्तांचा आधार
आपण काय साऱ्या शृंगार करू मग साध्या तृप्ती साक्षी तुम्हाला मग रस्ता माहित आहे का ग? अगं राधे मला तर मुलीच माहिती आहे बघ. अगं राधे मी त्या मावशीसोबत एकदा गेले होते पण मला काय आठवत नाही बघ. आपण ते आपल्या शेजारच्या मावशीला आपण पाहूया का? अगे मावशी मावशी ग मावशी. आले ग आले या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला दिवसा भरात भगवान पडल्या पडल्या लागला डोळा गगन माझ्या झालं गुदगुल्या वाटलं होत्या त्या डोळ्याच्या गोळा माझ्या म्हाताऱ्यानं त्याला माझ्या म्हाताऱ्यानं त्याला कसं चुकून काढीला माझ्या म्हाताऱ्यानं त्याला कसं चुकून काढीला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला या ग सकाळच्या पाराला बाई गारगार वाऱ्याला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला माझ्या सपनात आला निसाटीत होता गालाला दमले ग दमले जरा बसते हा. त्या मावशीला काय झालं? अगं राधे ही आता तुझी मावशी मोठ्या मोठ्यानं हलवत आली. अगं कंबर हलवत आली. भैया 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 मला अजून दाखवते दाखवते आता तू सगळ्यांना दाखवायला घेई. अगं हो ना बघ ना अशी काय ती मावशी. अगे राधे आता तरी मावशी सगळ्यांसमोर लावत पण आली. शहराकडे काय ग काय का लावत आली? मला वाटलं काय पानाला तुना अगं तृप्ती इच्छेच्या पुढे काय का म्हटली. अगं ना गडे मला वाटलं तुम्हाला अजून काय काय वाटेल? मी बघ का अगे चिरडे काय झाले काय तुला? काय काय सटवे कोणाला बेरडी म्हणतेस कुत्रीचे. तुझं नाही म्हणायचं मग काय तुला सुटलेला बाबू म्हणू. तुला बरं सुटलेल्या बांबूची आठवण अगं आली. काय दिसते तू कशी सुटण्यासारखी. अगं राधे बघ ना या पोरी काय म्हणतात मला. हे जाऊन दे काय काय राधे कोणतं तुला गाल चढवत होता. अगं तुला सांगायलाच पाहिजे राधे. तर सांगायलाच पाहिजे. मग सांगते ग रात्रीला मला गाढ झोप लागली होती बघ राधे. अगं गाढ झोप लागली होती गारगार वाऱ्याने गाढ झोप लागली होती बघ राधे. त्या गाढ झोपेच्या मनात तो की नाही जवळ जवळ येऊन लागला राधे. काय तुला सांगू माझा पाय चाटू लागला ना जवळ जवळ येऊन. नंतर थोड्या वेळाने माझा गाल चाटू लागला. अगं काय तुला सांगू मला वाटलं आले असतील आमचे लय दिवसांनी. कोण होतं मावशी. अगं बघतोय तर काय
शेजारचा काला स्वप्न होता. अगं राधे ते स्वप्न होतं. ठीक आहे. अगं राधे एवढं गडबडीनं का बरं बोलवलं केलं? अगं मावशी आणि साऱ्या मथुरा चालू म्हणून तुला हात मारली. अगं मथुरीच्या बाजाराला चाललात हो मावशी. आता आधी सांगायचं किती गडबड झाली माहिती आहे माझी. अगं मावशी आमची पण तसंच झाली. म्हणून तुला नाही माहिती. चला तर जाऊया मग बाजाराला. अगं मावशी आपल्या मठामध्ये काय काय घेतलं तू सारं सांगितलं पाहिजे राधे. नाहीतर बाजा मारणार ना राधे. ठीक आहे. घेतलंय बघ. अगदी राधे दुधासारखी दिसते का? अगं मावशी मी दही घेतलाय बघ. अगदी दह्यासारखी दिसते का? मी लोणी घेतलंय बघ. अगदी लोण्यासारखी दिसते का? अगं मावशी मी ताक घेतलंय बघ. अगदी ताकदासारखी दिसते का? अगं राधे अगं मग चला तर जाऊया बाजारला. धरतीवरती तुकडे घेतली नाना परी. धरतीवरती रूपे घेतली नाना परी. अवताराला कैवारी अवताराला कैवारी
हरी विठ्ठल. पण आले लक्षात 16 सत्र 308 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांच्या रस्ता प्रतिबंध करायची ही कामगिरी आपण न करता आपल्या सोबतच्या पेंड्या सुदामांना वागणार पाहूया. हे पेंड्या हे सुदामा. आलो तेव्हा आलो कांदाने चटणी भाकर घेऊन गाठीला कृष्णदेवाने मारली हातमे तो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला आलो कांदाने चटणी भाकर घेऊन गाठीला आम्हाला एकाकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? 16 सत्र 308 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचे ही कामगिरी मी न करता तुमच्यावर सोपत आहे. ठीक आहे देवा, या तुम्ही. ए छोटू काय तुला पाया पडता येत नाही व्यवस्थित. अरे हे केस बीस कसे वाढवले पण काय सांगतोय? रे काय घेऊन आला? अरे रे हवं अरे खाऊ. खाऊ ना वा. अरे प्रसाद आहे प्रसाद. हा खा. तू खा खा. नको नको मला नको असला. हा बरोबर. अरे याला खूप भूक लागली दिसते बघ. रे, त्या छोटूचा दांडा बघ कसा वाकडा. अरे हे छोटू अरे पण तू ये ते राहू दे आधी. तू काय देवाने काय कामगिरी सांगितली ते ऐकलीस काय? काय सांगितली? काय सांगितले? अरे एवढ्या मोठ्याने देवाने सांगितले तुला ऐकायला नाही का? नाही. नाही नाही यार पेंडे सांगते ना कामगिरी काय सांगितली. हे इकडे सांगतो. 16 शस्त्र 308 गोपिकांचा मेला. कोण मेला? अरे कोण मेला नाही रे, हे भाऊ तूच सांगायला आता. 16 सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा. कोण मेला? अरे मेळा सकाळ नव्हे रे कोण मेळा. अरे आता बघ पेंड्या तू मी आपण दोघं तिकडे मिळून आलेलो इथं अशा गवळ्याने मिळून मथुरेच्या बाजारी चाललाय. हा त्यांचा रस्ता अडवायचा आणि कसा तरी सांगा. अरे कसा तरी सांगा त्यानं बरोबर सांगितलं आता. अरे याला ऐकायला येत नाही ना. ऐकायला बरोबर जात नाही. अरे हा मलिंगा आहे की का? होय, म्हणजे काय? अरे मग ही कामगिरी तुला जमेल? नाही. नाही तू राहून नाही सांगतो. अरे मग हा आला तरी कशाला इथं? नाहीतर काय? अरे 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 भावा अरे जातो तू. आपल्या सोबतच्या वाकड्याला हात मारू. ए वाकड्या! जोरात. जोरात मार. ए वाकड्या! नाही तुझा आवाज आहे का? अरे जोर लावून आवाज दे. ए वाकड्या! अजून जोरात. वाकड्या कुठेतरी ए फरा. वाकड्या! अरे काय रे काय नाही हो. अरे कशाला अरे दुधू द्यायचंय दुधू. दुधू खायचं होय होय. मग आलो हा हा ये लवकर ये. एक घंटा वाजली
झुकून हात मारला सोडून हात मारला. मुली पळाली मुली पळाली? मुली पळाली अरे मग ती गेली तरी कुठं? इकडून खालून गेली रे कुठं खालून? इकडून रस्त्याने गेली रस्त्यात गेली? रस्त्याने गेली रे मग आता काय करायचं? आता काय करायचं हा सुटू आला ना हा. हा सुटून आला ना पळत अरे या जोडूला केस काय बरं तरी घेऊन जा. काय अरे याचं झालं बघ केसाचं काय ते बघ. अरे सगळ्या गटा झाले रे. काय जटा झाल्या अरे हे छोटो एकदम निघाला का रे अरे डोकं मुडशी डोकं उडते. अरे माकड्या. हा बरं जाऊ द्या तुला कशाला बोलवलं ते सांगतो बघ. हा 16 सहस्र हा चार गोपीनाथचा मेळा मथुरीच्या बाजार चाललाय बघ. काय हा मथुरीच्या बाजार चाललाय. त्यांचा रस्ता अडवायचा आपल्याला. रस्ता अडवायचा आहे? हा, आणि दही दूध खायचंय बघ. काय दही दूध ए खायचंय. छोटो तुला जायचं पाहिजे होय अरे काय अरे तू एवढा आता मोठा माझ्या झालाय वाटतं. बाकी काय नाही. काय याचा अवतारच बघ. ए काय दारू बिरू प्यायलास की काय? अरे अरे त्या छोटूला मी सांभाळतो. हा. आता गवळे न्यायची वेळ झालाय बघ. हा तू कुठे जाणार आता या घाटातून येतील बघ गवळ्यानी. या घाटात होय होय. काय म्हणतोस काय होय. हा छोटूला मी सांभाळतो तोपर्यंत. तू कामगिरी व्यवस्थित ए, पाहिजे. तू कुठं थांबशील? मी इथे थांबतो. कुठं थांबशील? हा. मी या वाटेवर आहे बघ. हा? हा मी या वाटेवर हा आहे. बरोबर आहे हा बरोबर आहे. ए छोटू छोटू लय ताट आहे रे. ताट आहे रे छोटू. जरा दुप्पट ये रे. हा नको नको म्हणतो यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, किती बाई जमगाव दही दुधाची करतो चोरी, किती बाई जमगाव दही दुधाची करतो चोरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, किती बाई जमगाव दही दुधाची करतो चोरी, किती बाई जमगाव दही दुधाची करतो चोरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, किती बाई जमगाव दही दुधाची करतो चोरी, किती बाई जमगाव दही दुधाची करतो चोरी. हॉल रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिकाचा आहे श्लोक शरद कुळे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी धन्यवाद. अरे सुद्या. अरे याची आई कुठं आहे? अरे बाबा हे चॉकलेट घे. आणि तुझी आई तिथे ती शोध. अरे ही तुझी आई. अरे बाबा अरे काय झालं काय काय अरे बाबा अरे विसरले अरे इकडे अरे बाबा विसरले नाही अरे घरवाशी बाबा तुझ्या आईला पाठवता अरे सुद्या अरे मेल्या सांग ना याला काय मेल्याची शेंडी काय माहिती शेंडी काय मेल्याची टकली काय वेळेची चकली काय मेल्याची शेंडी काय वेळेची शेंडी हा? ए मावशे सांग ना या कुठून आणलात काय आये 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 चला का पूर्ण बाजूला हे माकड्या अरे रे बाबा ही बोलून बोलून जातवणार तू एक काम कर मावशीला इकडे बोलव ए मावशी इकडे ये. मावशीला तुझ्या विचार. आम्ही म्हणतो ना काय ए मावशे तू आली नाही कुठून जरा लांब जागा म्हणजे लांब नाही तुझा त्याच्या चांगलं अगं ए मावशे हा
आलेले कुठून आणि जाणार कुठे? आलेले कोकणातून जाणार मथुरीला. काय? आलेले कोकणातून जाणार मथुरीला. पुढे जाणार मथुरीला. जाणार म्हणजे मजुरीला ये जात ना. मथुरीचा रस्ता बंद आहे म्हणून सांग. ए मावशे, अरे आणि दुसऱ्या मार्गाने जाऊ. तो पण रस्ता बंद आहे. हे छोटं सांगून ठेवते हा. आणि दुसऱ्या मार्गाने जाणार आहे. दुसऱ्यामध्ये यायचं नाही. चला कपडे ना बाजारला. आता ये वाकड्या, मला एक गोष्ट आठवली बघ. काय? मावशीला बोलव आणि मावशीला विचार तुझ्या पोरीने जर काय काय घेतलंय हे सांगितलंय तर तुला मथुरीच्या बाजारात जायचं देऊ बघ. बरं ठीक आहे. मावशी अरे मेला काय म्हणतोस? काय माहितीये तुला? बोल. तुझ्या पोरीने ना काय काय घेतलंय हे जर सांगितलं ना काय शपथ बाजारात. अरे मग आधी सांगायचं ना. अगं मावशी म्हणजे तुला साध्या पद्धती सांगून असेल काय काय खरं ना तुझा. अरे मग बघायचं मगासून बोलतो की एवढं टाइम गेला काय काय ना बरं अगं राधे आपल्या मठामध्ये काय काय सांग गेला आपल्या मठामध्ये काय काय ते तुझ्या माठात काय आहे बाई? मी दूध घेतलंय बघ. काय दूध. दूध अरे दूध. दूध अरे बारकेला देऊन टाकू दूध नको म्हणतो. पितो तरी काय. 90 अरे 90 म्हणजे बरबारलेलं काय वाटतं तुझ्या माठात जाईल हो? अरे वाकडे मी दही घेतलंय बघ. मला आवडतं बघ दही. काय होय होय. तुला आवडतं नाही? नाही अरे वाकडे मला आवडतं. तुला आवडतं हा. तुला काय आवडतं? मी बघतो दुसऱ्या माठात काय आहे ते. हा ठीक आहे. हा अरे वाकडे मी लोणी घेतलंय बघ. काय? हे तर म्हणतो नवरा माझा म्हणते धोनी. काय म्हणतोस? होय? हा. ती पण आली अजून ये. अरे वाकड्या मी ताक घेतलंय बघ. ए, ताक. हा? हे ताक. हो. आता आम्ही जाऊ ना बाजारला. औषधाला लागलं ना? अरे आता आम्ही जाऊ ना बाजारला. होय होय थांब थांब. हा जवळ येऊ नकोस मास येतोय. आणि मगाशी मावशी तुला सांगितलं ना हा. का पुरुषच्या माठात काय काय ते सांगायला हा, लागलं ना? आता जायचं ना बाजारला. हा, ते मावशी तुला मी बचावलं. अरे मेल्या, काय म्हणतोस? त्या अगं पोरीनं मारायला. अरे वाकड्या. अरे छोटू, परत जर भेटलाच तावडी सोडणार नाही परत जर हा, मावशी तुझ्या पोरीला भेटायला. काय बाबा. अरे वाकड्या. जमली तुम्ही जा आणि तुमचं काही दाखवा. ठीक आहे देवा, येतो आम्ही.